येस. गुड आफ्टरनून मुलांनो. तर आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट चॅप्टर ऑलमोस्ट अर्धा तर झाला. आपण इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर बघितलं. इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स मिरर पण लास्ट क्लासमध्ये फिनिश केलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढचा वाला पार्ट बघणार आहोत. तर थांबा मी तुमच्या बरोबर टेक्स्ट बुक शेअर करते. बघा, हे वाला आपलं सगळं झालंय करून. हे पण केलं आपण लास्ट क्लासमध्ये. हे इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स मिरर. आज ना मुलांनो, हे डायव्हर्जन्स आणि कन्व्हर्जन्स असं आपण बघितलंय, पण मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करेल. मिरर झालं आपलं, मला वाटतंय आज आणि अजून एक क्लासमध्ये आपला हा पूर्ण धडा संपून जाईल, शिकवून होईल पूर्ण. आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जी खूप महत्वाची आहे. ती म्हणजे अशी, की ही जी आपण आकृती बघा काढलेली होती. आकृती दोघांची आठवते? कलरफुल आकृती आपण काढून बघितलेली होती. वेगवेगळ्या पोझिशन घेऊन ऑब्जेक्ट वेगवेगळ्या जागी ठेवलं आणि मग त्याच्यासाठी कुठली इमेज मिळते त्याच्या कलरफुल आकृत्या आपण काढलेल्या होत्या. सो आता आपण काय करणार आहोत मुलांनो? ओव्हरऑल आपण ह्याला ना बघणार आहोत. म्हणजे की आपला जो कॉन्केव्ह मिरर आहे, कॉन्केव्ह मिरर आहे. आपण त्याला काय नाव दिलेलं आठवतंय तुम्हाला? आपण त्याला नाव दिलेलं ऑलराउंडर मिरर. व्हाय? कारण तो सगळ्याच प्रकारच्या इमेजेस बनवतो. आणि आपला जो कॉन्व्हेक्स मिरर आहे, तो फक्त एकाच टाइपची इमेज बनवतो. एका टाइपची कोणती इमेज बनवतो? ऑलवेज स्मॉलर ऑब्जेक्टपेक्षा इमेज लहान असते, सरळ असते ती. व्हर्चुअल इमेज असते, आरशाच्या मागे बनते. पण हा जरी ऑलराउंडर नसला आणि एकाच प्रकारची इमेज हा पण देत असला, तरी सुद्धा तो पण आपल्याला खूप युजफुल आहे. आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये ऑलरेडी तिन्ही प्रकारचे आरसे वापरतोय. प्लेन मिरर तर आपल्या सगळ्यांच्याच घरी असतो. रोज आपण ज्याच्यामध्ये बघून रेडी होतो, है ना, शाळेला जाण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या बसमधून बसून गावाला जात असाल, शाळेमध्ये जात असाल, इकडे-तिकडे किंवा कारमधून म्हणा, जीपमधून बाजूला जे 2 छोटे-छोटे आरसे असतात, साइड मिरर आपण ज्याला म्हणतो, रिअर व्ह्यू मिरर ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, ते एक कॉन्व्हेक्स मिरर्स आहेत. जो एकाच प्रकारचे बनवतोय तो. तो हा कॉन्व्हेक्स मिरर आहे. आता कॉन्केव्ह मिरर कुठे यूज होतो ते पण आपण ऑलरेडी बघितलेलं होतं. सलॉनमध्ये जिथे दाढी वगैरे करतात किंवा मेकअप आर्टिस्ट वगैरे ते वापरतात सो दॅट आपला चेहरा थोडासा मोठा दिसेल आणि चेहऱ्यावरचे जे सगळे फ्लॉज आहेत, डाग वगैरे असतील तर ते व्यवस्थित लपवले जातील, जेणेकरून स्क्रीनच्या समोर ती लोकं ज्यावेळी येतील, त्यावेळी त्यांना म्हणजे जो लूक हवाय तो मिळेल त्यांना. बरोबर आहे? तर आता एक सेकंड हां, मी माझ्याकडे ना यूज असलेली एखादी पी-पी-टी दिसते का मला बघते मी. म्हणजे ज्याच्यामध्ये ह्यांचे युजेस लिहिलेले आहेत. ती वाली पी-पी-टी आहे का एक मी बघते थांबा मुलांना. ग्रेट. मिळाली आहे मला. थांबा. आज मी तुम्हाला पी शो करणार आहे. तर हे पी काय असतं नक्की? तुम्हाला समजेल. सुरुवातीपासूनच क्विकली आपण रिवाइज. हां. मनीषा मॅम मला विचारायचं होतं तुमचं इंग्लिश मीडियम स्कूल आहे का? आवाज ब्रेक होतोय तुमचा. तुमचं इंग्लिश मीडियमचं स्कूल आहे का?
इंग्लिश मीडियम आहे मॅम? इंग्लिश मीडियम स्कूल आहे तुमचं? एक सेकंड थांबा, मी तुम्हाला ना तुमचा कॅमेरा मी माझ्या बाजूने ऑफ करते, म्हणजे तुमचा आवाज मला क्लिअर ऐकायला येईल. हा मॅम, इंग्लिश मीडियमची स्कूल आहे का तुमची ही? इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे मॅम? आवाज नाही येते मॅम तुमचा. मराठी मीडियम आहे? इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम आहे ना? हा ठीक आहे मॅम, ठीक आहे. मग ठीक आहे, चालू ठेवा मीटिंग. तर मी तुमचा कॅमेरा ऑफ केलाय, म्हणजे माझा आवाज तुम्हाला ऐकायला येईल. मॅम, मोबाईलच्या व्यतिरिक्त कोणती मोठी सिस्टीम नाहीये आपल्याकडे, स्मार्ट टीव्ही किंवा प्रोजेक्टर वगैरे, ज्याच्या मुलांना मोठ्या स्क्रीनवर दिसेल? इश्यू आहे इथे, नेटवर्क नसतं. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे मॅम, चालेल, काही हरकत नाहीये. मुलांना फक्त ऐकू द्यात, मग काही हरकत नाहीये. ठीक आहे, मी ट्राय करेल. माझा तर आवाज येतोय ना क्लिअर तुम्हाला? हा हा हा, ठीक आहे, थांबा, मी ना एक काम करते. ठीक आहे. अच्छा, मी माझी पण आता अशी सेटिंग केली आहे जेणेकरून ना माझं पण नेटवर्कचा लोड तुमच्यावर नाही पडण्यासाठी. तर तुम्ही मुलं जास्त आवाज नसतील करत तर अनम्यूटच असं ठेवलं तरी चालेल, म्हणजे मला मुलं जरी दिसत नसली तरी ते उत्तर देतील, तर मला त्यांच्याशी जे आहे ते बोलता येईल मग. ठीक आहे. तर मुलांनो, आता जे समोर बसलेत कदाचित त्यांना फक्त दिसेल, पण काय हरकत नाही, मी तुम्हाला सगळं बोलून पण एक्सप्लेन करणार आहे, सो तुम्ही काळजी नका करू. बघा, आपण ना रिफ्लेक्शन ऑफ लाईट चॅप्टर चालू केलेला होता, आणि त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट ह्या चॅप्टर मध्ये आपलं आतापर्यंत जे आहे ते इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर आणि इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स मिरर हे दोन्ही झालेलं आहे. आणि आज आपण बघणार आहोत युजेस ऑफ स्पेरिकल मिरर्स. आपण कॉन्केव्ह मिरर्स, कॉन्व्हेक्स मिरर कुठे कुठे वापरतो ते आज आपण बघणार आहे. तर सगळ्यात आधी मुलांना कॉन्केव्ह मिरर. तर ही कॉन्केव्ह मिरर आहे. कॉन्केव्ह मिरर म्हणजे आतून अशी थोडीशी खोलगट असते ती वाली मिरर. ऑलरेडी वापरतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. आता ती कुठे कुठे वापरतोय ते मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही बघू शकता ह्या चित्रामध्ये की पहिल्या चित्रामध्ये जी मुलगी छोटी वाटते, पण ती जी आरशामध्ये जे इमेज आहे ती मोठी दिसते, प्रतिमा मोठी दिसते. ही आपली कॉन्केव्ह मिरर आहे. तुम्हाला आठवत असेल आपण 6 केसेस बघितलेल्या. तर कॉन्केव्ह मिररच्या एकदम जवळ वस्तू ठेवली की मग तिची जी इमेज बनते ती मोठी इमेज बनते, आरशाच्या आतमध्ये असते, म्हणून आपण तिला काय म्हणतो, व्हर्च्युअल इमेज म्हणतो. सो कॉन्केव्ह मिरर जी आहे ती मेकअप मिरर म्हणून पण यूज केली जाते. दुसरं अजून त्याचं काही दिलेलं आहे, डेंटल क्लिनिक्स. तुम्ही जर कधी दाताच्या डॉक्टरकडे गेला असाल तर दाताचं जी आपली प्रतिमा आहे ती मोठी बघण्यासाठी हा आरसा वापरतात, म्हणजे कुठे कुठे दातात काय प्रॉब्लेम आहे ते त्यांना दिसेल व्यवस्थित. दुसरं, आपली जी गाड्या असतात बघा, कार असू द्यात, बस असू द्यात, हेडलाइट्स असतात ना ज्याच्यातून लाईट बाहेर येते, त्या हेडलाइट्स मध्ये पण ह्या कॉन्केव्ह मिरर यूज केल्या जातात. का बरं? हेडलाइट्स मध्ये का बरं त्या यूज केल्या जातात? तर थांबा, मी तुम्हाला एक दुसरी स्क्रीन शेअर करून ते एक्सप्लेन करते. हेडलाइट्स मध्ये आरशाची काय गरज आहे? नुसता बल्ब लावला की झालं. पण तरी पण मिरर का वापरली गेलाय, तिथे आरसा का वापरला गेलेला आहे, तो मी आता तुम्हाला दाखवते. थांबा. एक मिनिट, माझा मी फळा शेअर करते तुमच्या बरोबर.
बघा, आपण काय बघितलेलं होतं, एक प्रॉपर्टी, आपण एक गुणधर्म बघितलेला होता. कोणाचा? ह्या अंतर्वक्र आरशाचा, कॉन्केव्ह मिररचा एक गुणधर्म आपण काय बघितलेलं होतं, एक प्रॉपर्टी काय बघितलेली होती, की सपोज आपल्याकडे ही जी कॉन्केव्ह मिरर आहे आणि ह्या कॉन्केव्ह मिरर मध्ये तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मुलांनो, की काय काय असतं. इथे हा आपला पोल असतो आणि हे आपलं फोकस असतं. तुम्हाला आठवतंय ज्यावेळी आपण इमेज इथे म्हणजे वस्तूला इथे फोकस वरती ठेवली, तर काय होतं? फोकस वरती वस्तू असेल तर त्याच्यापासून जी आपल्याला जी किरणं असतात, किरणं मिळतात, त्याची कुठपर्यंत जाते ती? इन्फिनिटी पर्यंत जाते ना अशी? इमेज आपल्याला इन्फिनिटी पर्यंत बघायला मिळालेली. यू रिमेंबर? तसंच आता ही आपली कॉन्केव्ह मिरर घेतली आणि मग ते फोकसच्या ऐवजी, म्हणजे फोकस वरती वस्तूच्या ऐवजी मग काय केलं जातं? इथे फोकस आहे ना आपला, तर तिथे वस्तूच्या ऐवजी इथे बल्ब लावला जातो. हा असा प्रकाशाचा बल्ब लावला जातो. त्याच्यामुळे मग त्याची जी लाईट त्याच्यावरती पडते, मग ती अशी लांबपर्यंत, अनंत अंतरापर्यंत रिफ्लेक्ट केली जाते. म्हणजे आपल्याला आपला बल्ब तेवढाच आहे, पण त्याचा प्रकाश आपण काय करतोय? लांबपर्यंत पसरवतोय. म्हणून मग हेडलाइट्स किती जास्त अशी चमकते ना, हेडलाइट्स मध्ये मग हा कॉन्केव्ह मिरर यूज केला जातो. ठीक आहे. चला आता पुढच्या भागावरती जाऊयात. अजून कुठे कुठे तो यूज केला जातो? फ्लड लाईट्स, तेच सेमच त्याचा वापर आहे. फ्लड म्हणजे काय म्हणतात, पूर वगैरे आल्यावरती तिथे जी लोक वापरतात ना. परत वेरियस सोलार इक्विपमेंट, सोलार सिस्टीम म्हणजे आपल्या सौर ऊर्जेवर चालणारी जी उपकरण आहेत, तिथे पण हा वापरला जातो. ठीक आहे. तर एवढ्या सगळ्या ठिकाणी आपण ऑलरेडी कॉन्केव्ह मिरर वापरतोय. त्याच्यानंतर ना आता कॉन्व्हेक्स मिरर पण फायद्याचे आहे. जसं की द बघा, राईट अँड लेफ्ट साइड ऑफ मिरर्स ऑन द ट्रेन. लार्ज कॉन्व्हेक्स मिरर्स आर इन्स्टॉल्ड इन द स्क्वेअर ऍट द गेट. पार्किंग लॉट्स मध्ये, जिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात ना, जिथे गाड्यांना पार्क करण्यासाठी जागा असते, तिथे पार्किंग लॉट्स मध्ये मिरर असतात. म्हणजे मागच्या बाजूला कोणी उभं तर नाहीये ना, ते समोरून मिरर मध्ये दिसतं. कारण तिथे मागे घेरे गाडी घेऊ शकतो असं सांगायला 2-3 माणसं नसतात ना. तर म्हणून पार्किंग लॉट्स मध्ये हे कॉन्व्हेक्स मिरर असतात. आता कॉन्व्हेक्स मिररच का असते? कारण गाडी किती मोठी असते आणि त्या मोठ्या गाडीची तेवढीच मोठी प्रतिमा बनली, तर तेवढा मोठा आरसा कुठून आणायचा आणि त्या आरसा लावण्यासाठी जागा कुठे आहे? म्हणून पार्किंग लॉट्स मध्ये पण बघा आणि गाड्यांच्या बाजूला ज्या मिरर असतात, तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला पण बघा. छोटा एकदम चेहरा दिसतो आणि मोठं बऱ्यापैकी शरीर दिसतं. म्हणजे छोट्या जागेत पूर्ण मोठ्या वस्तूंची प्रतिमा फिट व्हावी. मग आपल्याला म्हणून प्रतिमा छोटी पाहिजे, राईट? आणि ती जी आपली गरज आहे, ते कोणता आरसा पूर्ण करतोय? हा वाला कॉन्व्हेक्स मिरर तो आरसा आहे. सो कॉन्व्हेक्स मिरर्स आर युज्ड इन पार्किंग लॉट्स, इन साइड मिरर्स ऑफ व्हेइकल्स, गाड्यांच्या बाजूला. इवन तुम्ही जर कधी एटीएम मधून पैसे काढले असतील, एटीएम मशीनच्या तिकडे पण बघा ही मिरर लावलेली असते. का बरं? मागे जर तुम्ही पैसे काढताय, पिन टाकताय तुमचा, मागे कोणी उभं राहून तुमचा पिन तर नाही बघत आहे. सिक्युरिटी रिझन साठी मग मागे कोण आहे उभं राहिले ते दिसण्यासाठी मग ही कॉन्व्हेक्स मिरर यूज होते. ठीक आहे. सो आपल्याला तिन्ही मिरर्सचा फायदा आहे. कॉन्व्हेक्स मिरर्सचा पण आहे, कॉन्केव्ह मिरर्सचा आहे, प्लेन मिरर तर आपण रोजच वापरतोय आपल्या घरी, राईट? तर हे आहेत आपले मिरर्सचे युजेस. म्हणजे हे आरसे आपण कुठे कुठे वापरतो. आता चला पुढच्या टॉपिक वरती जाऊया. तुमचं टेक्स्टबुक मी शेअर करते. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे. तर हे सगळं आपण आता डिस्कस केलं. हे बघा, युजेस ऑफ कॉन्केव्ह मिरर आणि हे कॉन्व्हेक्स मिरर्स.
हे केलं आपण आता. हा, हे ऑलरेडी आपण बघितलेलं होतं मुलांनो. कॉन्केव्ह मिररला कन्व्हर्जिंग मिरर म्हणतात, कॉन्व्हेक्स मिररला डायव्हर्जिंग मिरर म्हणतात. कारण कॉन्केव्ह मिरर काय करते? कॉन्केव्ह मिरर काय करते? प्रकाशाची जी किरण आहे त्या एका बिंदूमध्ये एकवटते, म्हणून कॉन्व्हर्ज, एकत्र करते, म्हणून तिला कन्व्हर्जिंग मिरर म्हणतात. आणि एका बिंदूपासून इथे ही प्रकाशाला काय करते? लांब फेकते, म्हणून हिला आपण काय म्हणतो बघा, डायव्हर्जंट बीम, ही डायव्हर्जिंग मिरर आपण ह्याला म्हणतो. ठीक आहे, चला आता आपण काय करणार आहोत, हा वाला टॉपिक, साइन कन्व्हेन्शन. आता हे एक्सप्लेन करून हा फॉर्म्युला पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते हे काय आहे, आणि मग आपण त्याची गणितं सोडवू. आज झाला टॉपिक तर ठीक आहे, नाहीतर उद्या कम्प्लीट करू, म्हणजे आपल्या नेक्स्ट क्लासमध्ये कम्प्लीट करू आपण. ठीक आहे, तर आता मी स्टॉप शेअर करते. माझा दुसरा व्हाईट बोर्ड शेअर करते तुमच्या बरोबर. बघा आता काय करायचंय मुलांना, इथे आता गणित कशी सोडवणार, झालंय काय ना, आपण ना कॉन्केव्ह मिररच्या संदर्भात असू द्यात किंवा कॉन्व्हेक्स मिररच्या संदर्भामध्ये असू द्यात, आपण काय केलं, चला आता इकडे मी कॉन्व्हेक्स काढेल आणि इकडे कॉन्व्हेक्स काढेल. आपण काय केलं ना, काही जनरल केसेस फक्त स्टडी केलेले आहेत. जसे की आपण काय बघितलेलं होतं, की आपली कॉन्केव्ह मिरर आहे, ही आपली कॉन्व्हेक्स मिरर आहे, राईट. इथे आपलं एफ आहे, हे आपलं पी आहे, हे आपलं सी आहे, आणि ह्याच्या ह्या साईडला आता इथे आपलं एफ आहे, हे पी आहे, आणि हे आपलं सी आहे. बरोबर आहे. आतापर्यंत आपण काय केलं मुलांनो, वस्तूंना आपण 6 वेगवेगळ्या जागेवर ठेवलेलं होतं. एक तर हे इनफायनाइट डिस्टन्सवर ठेवलेलं होतं एकदा, परत सीच्या पलीकडे कुठेतरी. आता आपण म्हंटल खरं सीच्या पलीकडे, पण सीच्या पलीकडे इथे पण असू शकतो, इथे पण असू शकतो, इथे पण, इथे पण. तर मग नक्की कुठे? तर ज्यावेळी मग आपण पट्टीने अंतर हे मोजणार, पोल पासूनचे हे पट्टीने अंतर मोजणार, तर एक्झॅक्टली ज्या अंतरावरती आपण वस्तू ठेवलीये, तर किती अंतरावरती आपल्याला प्रतिमा मिळणार, ते कसं काढायचं? तर त्याच्यासाठी आपण गणितं सोडवणार आहोत, की वस्तू नक्की कुठे ठेवल्यावरती कुठे आपली प्रतिमा मिळेल, आणि वस्तूची समजा उंची एवढी एवढी आहे, तर प्रतिमेची उंची किती असेल, तर त्याच्यासाठी आज आपण गणितं सोडवणार आहोत. मग ती गणितं सोडवण्याआधी आपण जी अंतर मोजतोय ना, तर कुठलं अंतर धन घ्यायचं, कुठलं अंतर ऋण घ्यायचं, आणि कुठल्या अंतराला आपण काय नाव द्यायचं ते आपण समजून घेणार आहोत. नॉर्मली बघा मुलांना, आपण पहिल्या धड्यामध्ये शिकलेलो, आपला गतीचा जो नियम आहे तो पहिला धडा होता, त्याच्यामध्ये आपण शिकलेलो ना, डिस्टन्सला आपण एस नाव दिलेलं, वेलोसिटीला आपण व्ही नाव दिलेलं, टाइमला आपण टी नाव दिलेलं. सेम वे आज आपण इथे पण काही नावं देणार आहोत. तर आता नीट लक्ष देऊन ऐका. हा झाला आपला आरसा, मिरर झाली. मिरर पासून समजा मी आता इथे ठेवली वस्तू, इथे मी ही वस्तू ठेवलेली आहे. तर ह्या ऑब्जेक्टची जी हाईट आहे त्याला आपण नाव देतो HO. सो HO काय आहे आपलं, हाईट ऑफ दी ऑब्जेक्ट. ठीक आहे, थांबायला मी थोडस डार्क करते. ठीक आहे, सो HO काय आहे आपलं, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर नेहमी, आता हे पुढचा पॉईंट खूप लक्षात आहे मुलांना, ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे, ऑब्जेक्ट आपण कुठे ठेवलंय ते डिस्टन्स आपण नेहमी पोल पासून मोजत असतो, म्हणजे हे वालं डिस्टन्स आपण घेत असतो. आणि जे ऑब्जेक्टचं डिस्टन्स असतं, ऑब्जेक्टचं पोल पासून डिस्टन्स, म्हणून आपण त्याला नाव देतो
ऑब्जेक्ट डिस्टन्स, वी कॉल इट ॲज ऑब्जेक्ट डिस्टन्स, आणि त्याला आपण कशाने दाखवतो, यू ने. सो यू डिनोट्स ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि आता पुढचा पॉइंट खूप महत्वाचा आहे मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका. ऑब्जेक्ट डिस्टन्स, ऑब्जेक्ट आपण कुठे ठेवले, लेफ्ट साइडला ठेवलेले. ऑब्जेक्ट नेहमी मिररच्या आपण लेफ्टलाच ठेवतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. कुठली पण मिरर असू द्यात, लेन्स असू द्यात. लेन्स तुम्हाला पुढच्या वर्षी आहे. लेन्स म्हणजे भिंग. हे जसं बघ, आता मी चष्मा लावलाय, पारदर्शक आहे ना, आरसा नाहीये तो, पारदर्शक आहे, त्याला भिंग म्हणतात, लेन्सेस म्हणतात. ते आपण पुढच्या वर्षी 10वी मध्ये शिकणार आहोत. तर आता इथे बघा, तर आपण काय बघितलं, ऑब्जेक्ट आपण नेहमी काय करायचं, आरशाच्या किंवा लेन्सच्या नेहमी ते लेफ्टलाच आपण ठेवणार. सो ऑब्जेक्ट इज केप्ट ऑलवेज ऑन लेफ्ट हँड साइड. हे झालं. आता ह्याची प्रतिमा आपल्याला कुठे मिळणार आहे माहिती नाही, पण जिथे कुठे प्रतिमा मिळणार आहे, कारण ते ह्याच्यावर डिपेंड आहे ना. आता हे आपण हा केस स्टडी ऑलरेडी केलाय, म्हणून आपल्याला माहितीये की वस्तू सीच्या पलीकडे असेल तर आपल्याला ऑब्जेक्टचे इथे कुठेतरी प्रतिमा मिळते, राईट. सीच्या आणि एफच्या मध्ये भेटते, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मग समजा इथे आपल्याला ती प्रतिमा मिळते, इमेज मिळते. अगेन मग ह्या इमेजचं पोल पासून आपण डिस्टन्स मोजणार. And since it is a distance of image, we call it as image distance. काय म्हणतो आपण त्याला, इमेज डिस्टन्स म्हणतो, आणि त्याला आपण व्ही ने डिनोट करतो. सो ऑब्जेक्ट डिस्टन्स यू ने डिनोट करतोय, इमेज डिस्टन्स व्ही ने डिनोट करतोय. ठीक आहे. आता ही इमेजची पण तर हाईट आहे ना, आय फॉर इमेज, ओ फॉर ऑब्जेक्ट. सो हाईटला आपण एच फॉर हाईट. सो ह्याला आपण नाव देऊया एच आय. व्हॉट इज एच आय, हाईट ऑफ इमेज. हे होतं हाईट ऑफ ऑब्जेक्ट, ह्याला आपण नाव देऊयात हाईट ऑफ द इमेज. इझी, राईट. आता हे जे फोकल डिस्टन्स आहे ना, हे आपल्या खूप कामामध्ये येणार आहे मुलांनो. पी आणि एफ, एफ फोकस आहे ना आपला, पी आणि एफ मधले जे डिस्टन्स आहे आपण बघितलेलं होतं, ह्याला आपण म्हणतो फोकल लेंथ. सो एफ डिनोट्स आवर फोकल लेंथ. तर गणित सोडवताना आपल्याला ह्याच 5 गोष्टी यूज करायच्या. हाईट ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट डिस्टन्स, हाईट ऑफ इमेज, इमेज डिस्टन्स अँड फोकल लेंथ. ठीक आहे. आता हे तर झालं, नावं दिली आपण, पण ह्यांची आता डिस्टन्सेस मोजताना आपल्याला पॉझिटिव्ह नेगेटिव्ह व्हॅल्यूज घ्याव्या लागतील. कुठली व्हॅल्यू पॉझिटिव्ह घ्यायची, कुठली व्हॅल्यू नेगेटिव्ह घ्यायची ते बघावं लागेल. तर ते कसं कळणार, ते पण खूप सोपं आहे. आपण काय करतो ना, आपला एक्स कार्टेशियन सिस्टीम आहे ना आपली, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढतो. तर आता आपण इथे काय इमॅजिन करणार आहे की आपला हा जो पोल आहे ना, त्यालाच आपण जसं की ओरिजिन मांडणार आहे. तर मग त्याच्यामधून जाणारा हा बनला आपला एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, आणि आडवी लाईन जो प्रिन्सिपल आहे तोच आपला एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे. तर इथे पण बघा तसंच. तर आता तुम्ही बघू शकता की आपला आता हा पोललाच आपण ओरिजिन कन्सिडर करतोय, राईट. ओरिजिन तुम्हाला समजण्यासाठी ओ टाकते, पण त्याला गरज नाहीये टाकायची. तर हा ओरिजिन आहे. तर तुम्हाला माहितीये ओरिजिन पासून जे वरची अंतर असतील, वाय ऍक्सिस वरच्या बाजूला जो चाललाय त्याला आपण काय घेणार, पॉझिटिव्ह, राईट. खाली निगेटिव्ह. म्हणजे आपण वस्तूला नेहमी मुलांना वरती ठेवतो आणि सरळ ठेवतो. मग हाईट ऑफ दी ऑब्जेक्ट हे नेहमी काय असेल, पॉझिटिव्ह. हे नोट करून घ्या, ऑलवेज पॉझिटिव्ह. ह्याला म्हणून बघा मी डार्क करते. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट तुमचं ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. से फॉर एक्झाम्पल 4 सेंटीमीटर, तर त्याला आपण लिहिणार +4 सेंटीमीटर. एच ओ आपला किती असेल, +4 सेंटीमीटर. ठीक आहे. सेम वे जर तुमची इमेज उलटी बनली, अशी जर तुमची इमेज उलटी बनली तर काय होईल, इमेज डिस्टन्स, इमेज हाईट ऑफ द इमेज ती तुमची निगेटिव्ह बनेल. ते डिपेंड करतं की इमेज कुठे बनते आणि ती उलटी आहे की सरळ आहे.
आता से फॉर एक्झाम्पल हा जो आपला कॉन्व्हेक्स मिरर आहे, कॉन्व्हेक्स मिरर मध्ये तुम्हाला माहितीये नेहमीच इमेज सरळ बनते. तर इथे इमेजची जी तुमची हाईट ऑफ द इमेज ते असेल पॉझिटिव्ह. कळते? ठीक आहे, थांबा ह्याला आपण मी काळ्यानेच दाखवते. तर हे आपलं क्लिअर झालं. ऑब्जेक्टची हाईट आणि इमेजची हाईट कधी पॉझिटिव्ह घ्यायची आणि कधी निगेटिव्ह घ्यायची ते क्लिअर झालं. सेम टू सेम, सेम लॉजिक. आता कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये इमेज डिस्टन्स यू, इमेज जर तुमची लेफ्टला बनली तर तुमचा व्ही काय होईल? निगेटिव्ह. आणि बघा लास्ट केसमध्ये ज्यावेळी ऑब्जेक्ट एकदम जवळ ठेवतो तर इकडे इमेज बनलेली होती ना, तर ती सरळ होती. तर त्या केसमध्ये आपण तिला काय घेणार? पॉझिटिव्ह घेणार. हे आता जस्ट समजून घ्या. गणित सोडवताना परत एकदा मी एक्सप्लेन करेन तर अजून व्यवस्थित समजेल. सिंपल आहे बघा. आडवी डिस्टन्स जे आपण लेफ्टला मोजतोय त्याला आपण काय करायचं? निगेटिव्ह घ्यायचं. उभी डिस्टन्स जी प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरती मोजतोय त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं, खालती जे मोजतोय त्याला निगेटिव्ह घ्यायचं. सिंपल. परत सांगते, लेफ्टला जी डिस्टन्स घेतोय ती निगेटिव्ह, राईटला जी डिस्टन्स घेतोय ती पॉझिटिव्ह, वर जी डिस्टन्स घेतोय ती पॉझिटिव्ह, खाली जी डिस्टन्स घेतोय ती निगेटिव्ह. सिंपल. ठीक आहे, कळलं? म्हणून आता नीट ही गोष्ट लक्षात घ्या. कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये फोकस आपलं लेफ्टला आहे, तर फोकल लेंथ कॉन्केव्ह मिरर मध्ये नेहमी निगेटिव्ह असते आणि इकडे कॉन्व्हेक्स मिरर मध्ये फोकल लेंथ जी आहे तुमची ती नेहमी पॉझिटिव्ह असेल. कळलं हे? सिंपल. ठीक आहे, आता पुढची खूप महत्वाची गोष्ट. मग एका शास्त्रज्ञाने काय केलं? खूप साऱ्या इमेजेस काढून काढून सगळी खूप प्रयोग केले. इथे वस्तू ठेवल्यावर प्रतिमा कुठे मिळते, शिफ्ट केल्यावर कुठे प्रतिमा मिळते. मग त्यांना ना दोघांमधला एक संबंध जाणवला. 3 गोष्टींमधला एक संबंध आढळून आला. तो म्हणजे काय? की फोकल लेंथ, इमेज डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स. फोकल लेंथ, इमेज डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स हे एकमेकांशी जे आहेत ते जोडलेले आहेत. एका सूत्राने ते एकमेकांशी जोडलेले आणि तेच सूत्र तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, मिरर फॉर्म्युला. तर मिरर फॉर्म्युला खूप सोपा आहे आपला. बघा काय आहे मिरर फॉर्म्युलामध्ये? हा आहे आपला मिरर फॉर्म्युला. त्यांनी काय सांगितलं रिलेशन? मग मी ह्याला आणखी थोडं डार्क करते. आपली जी फोकल लेंथ आहे वस्तूची त्याचा जर रेसिप्रोकल घेतला, सो 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. हे ह्यांचे रिलेशन आहे की फोकल लेंथचा रेसिप्रोकल तो नेहमी सम असेल. इट इज सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ इमेज डिस्टन्स अँड ऑब्जेक्ट डिस्टन्स. सो हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे. हा आपल्या ह्या चॅप्टर मधला पहिला फॉर्म्युला आहे आणि ह्याच्यावर आपण गणित सोडवणार आहे. नंतर अजून एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे हा आहे मिरर फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला आहे मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन मीन्स तुमची जी मिरर आहे ऑब्जेक्टच्या तुलनेमध्ये किती मोठी इमेज देऊ शकते, म्हणजे किती मॅग्निफाय तिला करू शकते. म्हणून बघा मॅग्निफाईंग ग्लास म्हणतो आपण, जे मोठ्या वस्तू दिसण्यासाठी भिंग जे वापरतो त्याला इंग्लिशमध्ये मॅग्निफाईंग ग्लास म्हणतात. सो हिअर our mirror as compared to size of the object, what is the magnification? इमेजचं आपल्याला किती मॅग्निफिकेशन करून मिळते, तर त्याचा हा फॉर्म्युला आहे. तो पण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. फॉर्म्युला काय आहे? आता मॅग्निफिकेशनचा आपला फॉर्म्युला. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर जर तुम्हाला इमेज डिस्टन्स ऑब्जेक्ट डिस्टन्स घ्यायचं असेल तर मायनस काय आहे फॉर्म्युला, काय आहे आपला? मायनस व्ही बाय यू. जसं नाही का रे आपल्या परीक्षेमध्ये किती पैकी किती मार्क्स भेटले है ना, तसंच इथे ऑब्जेक्टची जेवढी साईज आहे त्याच्या तुलनेत इमेजची साईज किती मिळाली. सो दिस इज द फॉर्म्युला. आणि ह्याचा अजून एक फॉर्म्युला काय? अगेन आपण कम्पेअरच करतोय म्हणून मग खाली हाईट कशाची घेणार? हाईटच चेंज होते ना ऑब्जेक्टची. तर अजून एक आपण काय घेणार ह्याचा फॉर्म्युला? ऑब्जेक्टची हाईटच्या तुलनेमध्ये इमेजची हाईट घेतोय म्हणून ऑब्जेक्टची हाईट HO, इमेजची हाईट HI.
ठीक आहे. तर हा झाला आपला दुसरा फॉर्म्युला. अजून एक तिसरा फॉर्म्युला आपण जो यूज करणार आहे तो म्हणजे बघा, आपण आकृती काढताना बघितलेलं हे 4 सेंटीमीटर घेतलेलं आहे, हे 2 सेंटीमीटर घेतलेलं आहे, राइट? तर हे सेंटर आहे ना, सेंटरचं जे अंतर आहे त्याला आपण रेडियस म्हणतो. आपलं नॉर्मल सर्कल मधलीच रेडियस. पण आता हे पूर्ण सर्कल न घेता आपण फक्त त्याचा एक कर्व्हड पोर्शन घेतलाय म्हणून दिस इज रेडियस ऑफ कर्व्हेचर. सो रेडियस ऑफ कर्व्हेचर आपली काय असेल 2f. फोकल लेंथच्या ती काय असेल डबल असेल. सो हे 3 फॉर्म्युलाज आपण वापरून गणित सोडवणार आहोत. ठीक आहे. तर चला आता आपल्याकडे जवळ-जवळ 10-12 मिनिटं आहेत. एक गणित तर आपण सोडूया. तर एकदम साध्या सिंपल गणितापासून सुरुवात करू सो दॅट तुम्हाला चांगलं समजेल. एकदम सुरुवातीपासून. अच्छा मुलांनो आता ना मी माझ्याकडून गणितं देते तुम्हाला. पुस्तकामधली गणितं जी आहेत ती सुरुवातीचंच गणित जरा थोडंसं कठीणने त्यांनी सुरुवात केली आहे. पण मला एक साधं सोप्पं गणिताने सुरुवात करायची आहे म्हणून मी माझ्यातर्फे तुम्हाला एक गणित सांगते. समजा चला तुम्ही लिहून घ्या. लिहून घ्या. मी डिक्टेट करते. ठीक आहे? रेडी? नोटबुक, पेन काढलाय बाहेर? ठीक आहे? बघा क्वेश्चन असं आहे इफ radius of curvature of a converging mirror is 10 centimeter. What is its focal length? कळते? रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे आर दिलाय आपल्याला तो 10 सेंटीमीटर आहे. पण क्वेश्चन मध्ये दिले इट इज कन्व्हर्जिंग मिरर. आता जे सांगितलं कन्व्हर्जिंग मिरर कशाला म्हणतो आपण? कन्व्हर्जिंग मिरर म्हणजेच आपली कॉन्केव्ह मिरर आहे ना आणि बघा त्याच्यामध्ये कन्व्हर्जिंग किंवा डायव्हर्जिंग मिरर कॉन्केव्ह आहे की कॉन्व्हेक्स आहे. सो दोघांसाठी फॉर्म्युला सेमच आहे पण कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स मेन्शन करायची का गरज आहे? आता तुम्हाला समजेल. बघा सिन्स इट इज कॉन्व्हर्जिंग मिरर आपला आर जो दिलाय त्यांनी 10 सेंटीमीटर दिलाय. बरोबर आहे? पण हे आपलं पोल पासूनचं सेंटरचं डिस्टन्स आहे ना आणि तुम्ही बघू शकता इट्स गोइंग ऑन लेफ्ट हँड साइड. एक्स ऍक्सिसच्या ते लेफ्टला चाललंय. सो वी हॅव टू टेक दिस ॲज निगेटिव्ह. म्हणून त्यांनी मेन्शन केले ती कन्व्हर्जिंग मिरर आहे की डायव्हर्जिंग मिरर आहे म्हणजे कॉन्व्हेक्स आहे की कॉन्केव्ह आहे. सो मग काय आता फॉर्म्युला यूज करा. सो आर इज इक्वल टू 2f. सो व्हॅल्यू ठेवा. -10 इज इक्वल टू 2f. तर मग हा 2 ने तिकडे भागल्यावरती बेक बे, बेपंची 10 आणि वजाचं चिन्ह जसंच्या तसं म्हणजे -5 बरोबर f. म्हणजेच आपण काय लिहू शकतो f इज इक्वल टू -5 सेंटीमीटर. तर फोकल लेंथ किती आली? -5 सेंटीमीटर. सिंपल. येस. आता कन्व्हर्जिंग मिररच्या ऐवजी डायव्हर्जिंग मिरर असती तर प्लसच घेतलं असतं म्हणजे कॉन्व्हेक्स मिरर असते आपली. ठीक आहे. तर हे झालं पहिलं वालं साधं सिंपल गणित. ठीक आहे. आता दुसरं वालं जे गणित सेकंड जे गणित आहे ते तुमच्या पुस्तकामधून सोडवूयात का? आधी मला गणित बघू द्या ते खूप जास्त कठीण आहे की सोपं आहे? हा नाही कठीणच दिले. डायरेक्ट त्यांनी खूप कठीण वालं गणित दिलंय. काही हरकत नाही. आता हे गणित जे आहे मी तुम्हाला देते माझ्यातर्फे तुम्हाला ते गणित देते. चला गणित जे आहे ते नोट करूया. एक सेकंड हा मुलांनो. चला लिहून घ्या. If an object is placed at
20 centimeter from a converging mirror and height of the object is 5 centimeter. The focal length of the mirror is 15 centimeter. Then what will be the position, size and nature of the image? कळलं? आय नो तुम्ही लिहून नसेल घेतलं, म्हणजे एवढ्या वेळात मी फास्ट डिक्टेट केलं. डोंट वरी, मी तुमच्या स्क्रीनवरती हा क्वेश्चन दाखवते आता तुम्हाला. दिसतोय? इफ अन ऑब्जेक्ट इज प्लेस्ड, आता मुलांनो अशा केसमध्ये की नाही, बेस्ट हे राहील की तुम्ही ना छोटीशी का होईना, रफ का होईना, पण आकृती काढा. तर चला आता ना, जसं तुम्हाला मी नेहमी सांगते, तुकडे तुकडे करून ह्याला सॉल्व्ह करायचं. चला आपल्याकडे 3-5 मिनिटात जवळजवळ पटकन ह्याला सॉल्व्ह करूया. तर काय दिलंय बघा, परत सांगितलेलं आहे, कन्व्हर्जिंग मिरर. कन्व्हर्जिंग मिरर म्हणजेच आपली काय आहे ती कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट 20 सेंटीमीटर, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट इज 5 सेंटीमीटर, फोकल लेंथ 15 आहे. म्हणजे हे आपलं फोकस पासून जे हे अंतर आहे हे 15 आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे बरोबर 30 सेंटीमीटर वरती काय असेल आपलं सेंटर ऑफ कर्वेचर असेल. मग हे 15 आहे आणि मग हे किती असेल, हे पण 15, हे 30 झालं. म्हणजे समजा इथे कुठेतरी आपला 10 आहे, हा 15 झाला, हा 20, म्हणजे ऑब्जेक्ट इथे कुठेतरी ठेवलंय. कळतंय तुम्हाला? राईट. आणि मग चला आता लिहूयात, आपला डेटा लिहूयात. म्हणजे यू कॅन सी ऑब्जेक्ट इज प्लेस बिटवीन सी अँड एफ. सी अँड एफ मध्ये ऑब्जेक्ट असताना इफ यू रिमेंबर आपल्याला बियॉन्ड सी इमेज मिळते आणि ती ऑब्जेक्ट पेक्षा थोडीशी काय असते, मोठी असते. तर तेच आपल्याला चेक करायचं की खरं खरं आपल्याला ती मोठी दिसते का आणि मिळते का तसं उत्तर. जे आपण थिअरीमध्ये केले ते गणितामध्ये पण तसंच मिळते का. चला तर डेटा लिहूयात आपल्याला, म्हणजे काय काय दिले. तर ऑब्जेक्ट कुठे ठेवलंय 20 सेंटीमीटरवर, म्हणजे आपल्याला काय दिलंय, यू दिलाय. आणि आपण बघितलेलं होतं ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड ऑन लेफ्ट हँड साइड, म्हणून हे -20 घेणार. परत कन्व्हर्जिंग मिरर आहे, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, ती आपण ऑब्जेक्टला नेहमी सरळच ठेवतो, म्हणून त्याची हाईट आपण काय घेणार, +5 पॉझिटिव्हच घेणार. अजून काय दिलंय, फोकल लेंथ. फोकल लेंथ आपण बघितलंय कन्व्हर्जिंग मिरर मध्ये फोकस लेफ्टला आहे, म्हणून फोकल लेंथ त्याची निगेटिव्ह असणार आहे. सो -15 सेंटीमीटर झालं. आता काय विचारलंय, पोझिशन म्हणजे इमेज कुठे बनेल, साईज म्हणजे तिची हाईट किती असेल, नेचर ती व्हर्च्युअल आहे की व्हर्च्युअल आहे की रिअल इमेज आहे. ठीक आहे. तर चला आता इथे मी लिहिते टू फाइंड. याच्यामध्ये आता काय करणार आहे आपण, आपल्याला काय काय काढायचंय, व्ही काढायचंय, पोझिशन ऑफ द इमेज. दुसरं साईज म्हणजे हाईट ऑफ द इमेज. अच्छा, ह्याला मी स्मॉल आईज घेते, मग असे घेतलेल्या तसं. आणि तिसरं काय काढायचंय, नेचर, नेचर ऑफ द इमेज. राईट. चला तर आपण करूयात आता. सो इथे फॉर्म्युला आपला मगाशी लिहिलेले तेच फॉर्म्युला यूज होणार. 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u. आणि m साठी आपण फॉर्म्युला कोणता वापरूयात, ho/hi इज इक्वल टू -v/u. ठीक आहे. तर बघा खूप सोपं आहे मुलांना, व्हेरी व्हेरी सिम्पल. हा जो फॉर्म्युला आहे ना, आता तुम्हाला माहिती आहे आपण डावी बाजू उजवीला आणि उजवी डावीला लिहू शकतो. तर मी आता त्याला कसं लिहिते बघा, 1/v प्लस 1/u इज इक्वल टू 1/f. सिम्पल झालं.
आता ह्याच्यामध्ये किमती ठेवा. हा, व्ही काढायचंय ना, प्लस 1/u ला तिकडे पाठवूयात, कारण व्ही लाच आपण फक्त इकडे बाजूला ठेवूयात, व्ही काढायचंय म्हणून. तर 1/v इज इक्वल टू 1/f मायनस 1/u. तर आता ह्याच्यामध्ये किमती ठेवूयात पुढे. तर 1/v इज इक्वल टू 1/f काय आहे आपला, -15 मायनस u काय आहे आपला, -20. थांबा, मी की नाही मधून अशा लाईन्स काढते, म्हणजे तुम्हाला कळेल की पुढे 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 जायचंय आपण. हे एका खाली लिहायला माझ्याकडे जागा नाहीये ना, म्हणून मी पुढे पुढे लिहिते. तर हे 1/v असंच राहील. हे मायनस साइन वरती घेऊया, -1/15, आणि इथे मायनस मायनस हे प्लस 1/20. मग आता ह्या दोघांचा एलसीएम काढूया. एलसीएम किती येईल यांचा, दोघांचा पण पाड्यामध्ये कॉमन नंबर म्हणजेच एलसीएम असतो, माहितीये तुम्हाला. तर तो काढायचा आहे आपल्याला. तो किती येणार, 60, राईट. मग 15 चोक 60, मग इथे 15ला वर खाली 4 ने गुणणार ना आपण, म्हणून छेद समान करतो ना बघा, डिनॉमिनेटर सेम करतो. तर इथे -4 येईल, आणि 20 त्रिक 60, इथे 3 ने गुणावं लागेल आपल्याला, राईट. इथे 3 येईल. सो -1/60, आणि दोघांचा रेसिप्रोकल घेतल्यावर आणि मायनस साइन दिल्यावर व्ही किती आलं आपलं, -60 सेंटीमीटर. बियॉन्ड सी मिळायला पाहिजे होती इमेज आपल्याला, बघा मिळाली. ठीक आहे, तर हे कॉपी करून घ्या मुलांनो. थांबा, मी वरती करते याला थोडस छोटं करते. व्हिडिओला पॉज करून हवं तर हे कॉपी करून घ्या. आता मी ह्याच्या पुढचा भाग इकडे राईटला सॉल्व्ह करते. आता आपल्याला काय काढायचंय, तर आपल्याला व्ही मिळाला. ठीक आहे, आता आपल्याला एच आय काढायचंय. तर आपण फॉर्म्युला काय यूज करणार आहे, -v/u इज इक्वल टू HI अपॉन HO, आपला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. तर एम न वापरता डायरेक्ट ह्या दोन्ही साईडला इक्वल टू लिहू शकतो आपण. दोघा साईडला मी काय करते आता, एक्सचेंज करते, कारण मला HI पाहिजे. सो आय कॅन राईट HI अपॉन HO इज इक्वल टू -v/u. आता HO तिकडे पाठवा, मग HI ची किंमत आपल्याला मिळेल -v/u इंटू HO. इथे डिवाइड आहे तर तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. सो मायनस ऑफ -60, व्ही ची किंमत, यू ची किंमत काय होती -20, आणि HI आपलं काय होतं 5 सेंटीमीटर. झालं, किती इझी बघा. हे कट, 2 3 जा 6, आणि 3 मायनस साइन आहे, त्याच्यामुळे जे आपला आन्सर राहणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला मायनस साइन मिळणारच आहे. तर मग HI किती आलं आपलं, 3 5 जा 15, -15 सेंटीमीटर आलं. व्ही मिळालं आपल्याला, पोझिशन, हाईट मिळाली, साईज, नेचर. नेचर काय असेल आपला, रिअल अँड इन्व्हर्टेड. इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड, राईट. तो आपला नेचर आहे. आपली जी प्रतिमा आहे, इमेज आहे, ती उलटी बनणार आहे, आणि ती स्क्रीनवर आपण बघू शकतो. सो इट इज रिअल अँड इन्व्हर्टेड. ओके, सो दिस इज हाऊ वी हॅव कम्प्लिटेड दिस क्वेश्चन. आणि आता तुम्हाला होमवर्क हा आहे मुलांनो, हे सेम जे आता तुम्हाला समजले ते गणित, तसं वालच गणित जे आहे, थोडासा फरक आहे. ते टेक्स्टबुक मध्ये सॉल्ड एक्झाम्पल आहे, नोट करून घ्या. टेक्स्टबुक मध्ये सॉल्ड एक्झाम्पल्स मध्येच पहिलं एक्झाम्पल आहे ना, राजश्री वॉन्ट्स टू गेट अन इन्व्हर्टेड इमेज. राजश्री वॉन्ट्स टू गेट अन इन्व्हर्टेड इमेज वाला ते ट्राय करा, जमते का बघा, तोच तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे,
चला, तर इथे आपण आजचा क्लास थांबूयात. आपण आता नेक्स्ट क्लासमध्ये भेटू. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. मुलांनो, होमवर्क नक्की करा.